नृत्यकलेच्या नटेश्वरा रंगणी नाचत या 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 पहिलं नमन वंदपणाला माझ्या लाडक्या गणाला माझ्या लाडक्या गणाला माझ्या लाडक्या गणाला तुझर नमन वंदितो मी धरतरी मातेला धरतरी मातेला धरतरी मातेला पण यावे रंग भराया तुम्ही यावे रंग भराया रंग भराया रंग भराया नृत्यकलेच्या नटेश्वरा रंगणी नाचत या नृत्यकलेच्या नटेश्वरा रंगणी नाचत या पाचवे नमन वंद कोणाला पाची पांडवाला माझे पांडवाला माझे पांडवाला सहावे नमन वंदितो मी गावच्या देवाला गावाच्या देवाला गावाच्या देवाला पण यावे रंग भराया तुम्ही यावे रंग भराया रंग भराया रंग भराया नृत्यकलेच्या नटेश्वरा रंगणी नाचत या नृत्यकलेच्या नटेश्वरा रंगणी नाचत या सातवे नमन वंद कोणाला सप्त सागराला सागराला सप्त सागराला आठवे नमन वंदितो मी देवकीच्या बाळा देवकीच्या बाळा देवकीच्या बाळा गण यावे रंग भराया तुम्ही यावे रंग भराया रंग भराया रंग भराया नृत्यकलेच्या नटेश्वरा रंगणी नाचत या नृत्यकलेच्या नटेश्वरा रंगणी नाचत या नववे नमन वंद कोणाला नवतंड पुनवेला नवकोंडा फुलवेला नवकोंडा फुलवेला दहावे नमन वंदितो मी दशखंड काशीला दशकंड काशीला दशकंड काशीला गण यावे रंग भराया तुम्ही यावे रंग भराया रंग भराया रंग भराया नृत्यकलेच्या नटेश्वरा रंगणी नाचत या नृत्यकलेच्या नटेश्वरा रंगणी नाचत या अकरावे नमन वंद कोणाला एकादश कुंदराला एकादश कुंदराला एकादश कुंदराला बारावे नमन वंदितो मी राधाकृष्ण देवाला राधाकृष्ण देवाला राधाकृष्ण देवाला तुम्ही यावे रंग भराया गण यावे रंग भराया रंग भराया रंग भराया नृत्यकलेच्या नटेश्वरा रंगणी नाचत या तेरावे नमन वंद कोणाला बसल्या सभेला बसल्या सभेला बसल्या सभेला चौदावे नमन वंदितो मी केळ त्या गड्याला केलं त्या गड्याला केलं त्या गड्याला गण यावे रंग भराया तुम्ही यावे रंग भराया रंग भराया रंग भराया नृत्यकलेच्या नटेश्वरा रंगणी नाचत या नृत्यकलेच्या नटेश्वरा रंगणी नाचत या
कला कोकणची आहे आवड आमची, ही कला कोकणची आहे आवड आमची. परंपरा ही साऱ्या पिढ्यानपिढ्यांची, परंपरा ही साऱ्या पिढ्यानपिढ्यांची. रसिक नाव तुमच्यामुळे आज ओळख आम्हाला, रसिक नाव तुमच्यामुळे आज ओळख आम्हाला. साऱ्याचा मोला, साऱ्याचा मोला काढूया नावा आनंदाने नाचूया. आनंदाने नाचूया, साऱ्याचा मोला काढूया नावा आनंदाने नाचूया. शाबाश शाबास. वक्रतुंड महाकाय, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. मूर्ती साजिरी दिसे गोजिरी, स्वर मुशिकावरी गौरी तनया, हात कृपेचा ठेव माझ्या सिरी. गणा तुझ्या पायात घुंगूर वाजते, चंचन तालावरी. गणा तुझ्या पायात घुंगूर वाजते, चंचन तालावरी. शाबाश का बते. मूर्ती साजिरी दिसे गोजरी, स्वार मुष्कावरी गौरी तनया, हात कृपेचा देव माझ्या सिरी. गण तुझ्या पायात घुंगूर वाजते, चंचल तालावरी. 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 हे शाबाश. भावाने पूजते मी गणराया मी तुला, 14वीसला दुसरी गणा कीर्ती गाजे तुझी राधा, कीर्ती गाजे तुझी राधा, कीर्ती गाजे तुझी राधा. ओ मन भावाने पूजते मी गणराया मी तुला, 14वीसला दुसरी गणा कीर्ती गाजे तुझी राधा, कीर्ती गाजे तुझी राधा, कीर्ती गाजे तुझी राधा.
रूप तुझे हे पाव सुखाने दुःख फुलले रूप तुझे हे पाव सुखाने दुःख फुलले गणपतीच्या पायात घुंगूर वाजते चंचल तालावरी गणपतीच्या पायात घुंगूर वाजते चंचल तालावरी गणपतीच्या पायात घुंगूर वाजते चंचल तालावरी गणपतीच्या पायात घुंगूर घुंगूर आला पार्वतीचा लढीवाला माया पिल्याला घालून फेरा करू सप्त पाताळा करू सप्त पाताळ करू सप्त पाताळ हो पायी बांधून घुंगूर आला पार्वतीचा लढीवाला माया पिल्याला घालून फेरा करू सप्त पाताळा करू सप्त पाताळ करू सप्त पाताळ एकदंताय वक्रतुंडाय मूर्ती गोजरी एकदंताय वक्रतुंडाय मूर्ती गोजरी गणपतीच्या पायात घुंगूर वाजते चंचल तालावरी गणपतीच्या पायात घुंगूर वाजते चंचल तालावरी गणपतीच्या पायात घुंगूर वाजते चंचल तालावरी गणपतीच्या पायात घुंगूर वाजते मूर्ती साजरी तिचे गोजरे स्वार मुष्कावरी गौरी तनया हात कृपेचा देव माझ्या देवी गणपतीच्या पायात घुंगूर वाजते चंचल तालावरी गणपतीच्या पायात घुंगूर वाजते चंचल तालावरी गणपतीच्या पायात घुंगूर वाजते चंचल तालावरी गणपतीच्या पायात घुंगूर वाजते हे शाबास कंस हा केवळ एक क्रूर राजा नव्हता, तर तो पूर्वजन्मीचा कालनेमी नावाचा राक्षस होता, ज्याचा वध भगवान विष्णूंनी केला होता. या जन्मात कंसाने जरासंध, बकासूर, पुतना यांसारख्या क्रूर राक्षसांची हातमिळवणी केली होती. त्यांच्या वाढत्या पापांमुळे आणि अत्याचारामुळे भूमिमाता म्हणजेच पृथ्वी गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवासोबत भगवान विष्णूंकडे गेली. भगवान विष्णूंनी तिला वचन दिले, मी स्वतः मथुरेत देवकीच्या गर्भातून अवतार घेईन आणि या पापाचा नाश करेन. आणि एक दिवस मूर्ख कंसा, अज्ञानाच्या अंधारात बुडालेला अभिमानी राजा तू, ज्या बहिणीवर तू इतका प्रेमाचा वर्षाव करत आहेस, जिच्या संरक्षणाच्या आणाबाका घेत आहेस
आणि जिच्या रथाचा सारथी होऊन तू छाती फुगवून चालला आहेस, तोच रथ तुला तुझ्या मृत्यूकडे घेऊन चालला आहे. ऐक कंसा, तुझ्या विनाशाची वेळ निश्चित झाली आहे. ज्या देवकीला तू आज सासरी घेऊन जात आहेस, तिच्याच पोटी जन्म घेणारा 8वा अवतार तुझा काळ ठरेल. तुझा अंत अटळ आहे आणि तो याच देवकीच्या गर्भातून जन्म घेईल. तुझा मृत्यू तुझ्या जवळ आहे मूर्खा. हे शक्य नाही. मी देवकीचा माझ्या मृत्यूचे कारण करणार आहे. तर ह्या देवकीच्या मुलात मी आता आला. देवकी ना माझा जन्म घेईल का? घेतोच आता, घेतोच तिचा मी सोड. एवढे बोलून कंस आपल्या बहिणीला आणि वसुदेवांना तुरुंगात टाकतो. दिवस सरले, महिने सरले, वर्ष सरले. एका मागोमाग एक अशा 7 निष्पाप बालकांना निर्दयी कंसाने मारून टाकले. आणि तो एक दिवस आला. त्या दिवसाची वाट पूर्ण ब्रह्मांड पाहत होता. आणि इथून सुरुवात झाली एका अद्भुत अध्यायाला. हे वसुदेवा, भयभीत होऊ नकोस. हा तुझा पुत्र नसून दुष्टांचा नाश आणि धर्माची स्थापना करण्यासाठी जन्मलेला साक्षात माझा अंश आहे. आता वेळ न दवडता तू एक काम कर. या क्षणी बाळाला टोपलीत घेऊन यमुनेच्या पलीकडे गोकुळात नंदराज यांच्या घरी जा. आजच रात्री नंदाची पत्नी यशोदा हिने एका कन्येला म्हणजेच योगमायेला जन्म दिलाय. तू आपल्या पुत्राला तिथे यशोदेच्या कुशीत सुरक्षित ठेव आणि या नवजात कन्येला घेऊन मथुरेत या कारागृहात परत ये. त्या दृष्ट कंसाला ही कन्याच तुझी 8वी संतान आहे असं वाटू दे. तुझी भक्ती आणि माझं कार्य तुला नक्कीच मार्ग दाखवेल. नियती तुझी वाट पाहत आहे.
अरे मूर्ख कंसा, मला मारून तुझे मरण टळणार नाही. ज्याला तू शोधत आहेस, तुझा अंत करणारा, तुझा काळ या पृथ्वीवर आधीच प्रकट झाला आहे. तो सुरक्षित ठिकाणी आहे. तुझ्या पापांचा घडा आता भरलाय कंसा. नियतीचा लेख पुसण्याचे तुझे प्रयत्न व्यर्थ आहेत. एका निष्पाप बालिकेला दगडावर आपटून तू स्वतःचा मृत्यू टाळू शकणार नाहीस. आता तू तुझ्या विनाशाची तयारी कर. सुरक्षित ठिकाणी पोहोचला माझा साबूत घेऊया. पोरांनो, होता म्हणे. मी तर पारा देतो. पारा तो झोपला होता. डोळ्यात तेल घालून म्हणे तेल घालून पारा. माझा काळ सुरक्षित ठिकाणी कसा पोचला कसा हराम पोरांनो. काम करा तुम्ही आता दोघांना. माझी बहीण माझी बहीण तिला तुम्ही बोलून घ्या. आणि माझ्या काळाची माझा काळ आहे. हे शक्य होणार नाही.
हो खाली बसा. अरे खाली बसा. शृंगार नार नटली गवळाची सुंदरी शृंगार नार नटली गवळाची सुंदरी रूप मोहनिया जाते मदनाची मंजिरी रूप मोहनिया जाते मदनाची मंजिरी शाबाश शृंगार नार नटली गवळाची सुंदरी शृंगार नार नटली गवळाची सुंदरी रूप मोहनिया जाते मदनाची मंजिरी रूप मोहनिया जाते मदनाची मंजिरी शृंगार नार नटली गवळाची सुंदरी शृंगार नार नटली गवळाची सुंदरी रूप मोहनिया जाते मदनाची मंजिरी रूप मोहनिया जाते मदनाची मंजिरी कुंकू कपाळी डोळ्यात काजळ पंजन झमझमणारी कुंकू कपाळी डोळ्यात काजळ पंजन झमझमणारी हातात
कंगण नाकात नथनी पदर डोई वारी हातात कंगण नाकात नथनी पदर डोई वारी नार नटले गवळाची सुंदरे नार नटले गवळाची सुंदरे शाबास गावात फुलला सोन चाफा मोहर प्राजक्ताचा बहरला सुगंध बोली मोगऱ्याचा फुलला सोन चाफा मोहर प्राजक्ताचा बहरला सुगंध बोली मोगऱ्याचा मथुरे जाऊ चला ग देऊ गोरस गागरी मथुरे जाऊ चला ग देऊ गोरस गागरी रूप मोहन जाते मदनाची मंदिरी रूप मोहन जाते मदनाची मंदिरी नार नटले गवळाची सुंदरे नार नटले गवळाची सुंदरे रूपमो जाते मदनाची मंदिरे रूपमो जाते मदनाची मंदिरे कुंकू कपाळी डोळ्यात काजल पैंजण झमझमणारी कुंकू कपाळी डोळ्यात काजल पैंजण झमझमणारी हातात कंगण नाकात नथनी पदर डोई वारी हातात कंगण नाकात नथनी पदर डोई वारी नार नटले गवळाची सुंदरे नार नटले गवळाची सुंदरे रूपमो जाते मदनाची मंदिरे रूपमो जाते मदनाची मंदिरे शाबास गावात हॅलो हॅलो आता झालेल्या गाण्यासाठी शृंगार नार नटली या गाण्यासाठी रिया मुकेश कदम हिचकडून 101 रुपया पारितोषिक आलाय. तसेच मुकेश कदम याचकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलाय. तसेच श्रेयान संतोष माले यांच्याकडून 101 रुपया, नैतिक संतोष माले यांच्याकडून 100 रुपये, तसेच कियान कीर्ती पवार 100 रुपये, आयान कीर्ती पवार 100 रुपये, आता तुम्ही मला लाजवत आहात.
मी चक मारते. मावशी, अगं मावशी, अगं मावशी, तुझ्यासाठी माझ्याकडे एक वस्तू आहे बघ आणि मी ती तुला देणार आहे. आता तरी दे आवाज मावशी. आले आले मला गाईचं दूध काढायचंय. अगं ते तू नंतर काढ गं, आधी माझी कोंबडी टाकायची मावशी, आधी ये गं लवकर. गाईचं दूध काढून येते. मी गाईचं दूध काढत बसले. मावशी ये गं लवकर, तू मला बाजाराला जायला उशीर होतोय. अगं मला सिरियल बघायचंय. तू ये रे माझा मितवा. अगं मावशी, मरू दे तुझी सिरियल, आधी ये तू बिगी बिगी. आता जर मावशी आली नाहीस ना तू, तर तुझे लफडं आहे ते सगळ्यांना सांगून मोकळी होईल मी. अगं आता काय मला मारताव का? येते येते सांगते तरी आता काय मला मारताव? ये लवकर. हॅलो आली का गं मावशी? मावशी, अगं ये मावशी. लगबग झाली आली मावशी, गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची. 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 शाबाश. नऊवारी साडी आले दिसून, हिरवा शालू पदर छान. हिरवा शालू पदर छान, हिरवा शालू पदर छान. नऊवारी साडी आले दिसून, हिरवा शालू पदर छान. हिरवा शालू पदर छान, हिरवा शालू पदर छान. हातात झाली कामे आवरून, साजसृंगार आले करून. आले करून बघ आले करून, आले करून बघ आले करून. लगबग झाली आली मावशी, गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची. लगबग झाली आली मावशी, गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची. लगबग झाली आली मावशी, गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची. लगबग झाली आली मावशी, गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची.
शाबाश क्या बात है हळू हळू काय गं मुलीनं मला जमवली. मावशी आम्हाला ना मथुरेच्या बाजाराला जायचंय बघ आणि पण त्या नेहमीच्या रस्त्याने नाही जायचंय त्या कोणाकडच्या रस्त्याने जायचंय बघ आणि तो रस्ता तुला माहिती आहे म्हणून तुला बोलवलं. तर मला माहिती आहे ठीक आहे. पण आज माझा म्हातारा करा. त्याला जेवायला कोण देणार? माझ्या सुना मुंबईला. तुला मुंबईला मग तुला म्हाताऱ्याला जेवायला द्यावं जावं लागेल. मग आम्हाला आता रस्ता कोण दाखवणार? माझी मुलगी आहे ना ही बघ. हिला मला रस्ता दाखवलाय. अगं ही असते कुठे? अगं मावशी पण तू असेल ती कसं आम्हाला काळजी नसते ना. आता तिला कसं घेऊन जायचं आम्ही? पण हिला मी चालले दुबईवरून बोलवलं. दुबईला असते. विमानाला आली विमानाला. बापरे, विमानाने आली ती. अगं पण तिला रस्ते माहिती आहेत का? तुला रस्ते माहिती आहेत ना? तिला सगळे रस्ते दाखवले. पण ही नेईल ना आम्हाला बरोबर? बरं ठीक आहे मावशी. बरं ठीक आहे मावशी मग काय घेऊन जातो आम्ही तिला. जा जा बाई म्हाताऱ्याला जेवायला दे तुझ्या जा. हो हो चालेल. हॅलो हॅलो रवी किरणांची रवी हो चालेल की. चला मावशी तू या अगोदर कुठे दिसलीस नाही बघ. मी तर दुबईला असते. मला 10 पोरं आहेत 10 आणि माझा नवरा खूप मोठा माणूस आहे बघ. चला हो काय असू दे असू दे. पण मावशी तू जरा वेगळी दिसतेस ना. हो ग 10 पोरं झाल्यावर मी तुमच्यासारखी कवळी दिसणार का? काय असू दे. ऐका ऐका आता आपल्याला मथुरेला जायला उशीर होत आहे. चला घरी बिगी बिगी जाऊ आणि माठ घेऊन चला लवकर. हा, ठीक आहे पटकन. गोकुळा ज्याचा वास, ज्याला पाहण्या भुलला चंद्र सूर्य आकाश, ज्याच्या पाव्याच्या सुरात दंग चराचर, तो मीच नंद यशोदेचा लाखा मुरलीधर. या गोकुळच्या बाजारी जातात
आणि दृष्ट कंसाला हे गोकुळचे धन नेऊन देतात. पण हे थांबलं पाहिजे. पण ही कामगिरी मी न करता माझ्या जोडीच्या पेंड्यावर सुदामा यांच्यावर सोपवतो. अरे सुदामा, अरे सुदामा, आशीर्वाद असो. अरे सुदामा, 16 सहस्र 108 गोपिकांचा वेळा साठ माठ करून मथुरीच्या बाजारी चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून आपल्याला त्यांच्याकडून हर्षिदान घ्यायचं आहे. आणि ही कामगिरी मी तुझ्यावर सोपवत आहे. ठीक आहे तर येतो मी तुझ्या. चला, आता देवाने आमच्यावर कामगिरी सोपवली खरी, पण आता एवढ्या गवलनीना मी एकटा काय अडवू शकत नाही बाबा. आता काय वय पण झाला ना, आता काय जमणार पण नाही. आता याचा हल्ली तरुणपर्यंत लवकर परत आला कंबरटा मोडतो, त्यामुळे काय आपल्याला जमणार नाही. आता बघतो माझी सवंगडी कुठं आहे. कुठं आहे? अरे पेंद्या, पेंद्या, अरे जरा ये इकडे ये. आपल्याला देवानी कामगिरी दिली. अरे कशाला? अरे आपल्याला भगवान श्रीकृष्णाने मोठी कामगिरी दिली. अरे मी नाही जात, तूच कर. राजा ये लवकर, मोठी कामगिरी आहे आणि फायद्याची कामगिरी आहे. अरे मला लोमायला झाले. अरे जरा तू ये बाबा, लवकर ये. पण आपल्या देवाची कामगिरी पूर्ण करायची आहे. तू ये लवकर. अरे मी दूध काढतोय. अरे तू दूध नंतर काढ, तू उद्या पण काढता येईल. तू ये लवकर. आलो आलो, खरवस घेऊन येऊ की दूध घेऊन येऊ? हा मेला बघा आता खरवस तरी काय, याची म्हैस किती वेळा इथे काय माहिती नाही. तू ये असाच. अरे माझी काय एकच म्हैस आहे काय? आता बोलतो अरे तू ये, तू एक काम कर, तू ये, नंतर बघू आपण. आलो आलो आलो. हे शाबास. सुदामा गाड्यांनो करावं काय रे. वाकडे सुदामा सांगा जरा, गाड्यांनो करावं काय रे. लाडाची कपिला गायर, लाडाची कुणाची माझी चुकली कपिला गायर. लाडाची कुणाची चुकली कपिला गायर, लाडाची कुणाची माझी चुकली कपिला गायर. सुदामा सांगा जरा, गाड्यानो करावं काय रे. लाडाची माझी चुकली कपिला गायर, लाडाची माझी चुकली कपिला गायर. शाबाश क्या बात है. शाबाश. होती मांडली ती घरी आलो घेऊन मी मोड्यावरी. होती मांडली ती घरी आलो घेऊन मी मोड्यावरी. तिला करायला सोडली तरी गाड्या गेली कुठं ती दुरी. नाही ती सदर नजरेवरी. लागाचे एक माझ्या आवडीचे शोधून सापडत नाही र. लागाचे एक माझ्या आवडीचे शोधून सापडत नाही र. लाडाची गुणाची माझी चुकली कपिला गायर, लाडाची गुणाची माझी चुकली कपिला गायर. लाडाची गुणाची माझी चुकली कपिला गायर, लाडाची गुणाची माझी चुकली कपिला गायर. शाबाश. आणला होता पैसा द्यायला आलं. घे तोंडात घे, तोंडात घे. त्यांना सवय आहे धावाला उठायची. त्यांचा बैल आणला होतास. ठीक आहे, आता ऐक. उठ उठ उठ.
चाललाय स्वप्नात होतास? ऐका ऐका रमवली. अरे तसा पण मला वय झालाय, मला जास्वनातला दम लागतो रे. अरे मेला तुझं वय तरी कथा आहे किती आहे आता नक्की? आता तर एक मुलगा झालाय. अरे काय 10 पोरं घडू? चंद्रकांत पाटील काय करतील? तर ऐक मी काय बोलताय. अरे मेल्या त्यांची एनर्जी बघतलीस काय किती आहे? अरे मला सांगा, हा बैल मेला ओरिजिनल आणला, घाबरलो ना मी. सगळे डुप्लिकेट आणतात. अरे मेला ओरिजिनल बैल का कधी बघितलंच नाही. त्याला नेऊन वाड्यात बांधा, त्याचं जाल गाईच्या मागणं. काय आहे ना, अरे ती वाच्या मालावर गेली. आणि सांगू काय तुला, अरे ही पालापण आणि इकडं जाते, तिकडं जाते, इकडं जाते, इकडं जाते. याची भाषा कुठली आहे? हा मेला हा फक्त असा सांगतो. याची भाषा कुठली आहे? हा तोतलाय. पाळायतो लवकर बोल, उद्या मुंबईला जायचं आहे. पालापण ना, अरे वारच्या वारचा गाजर पण हा, आता ऐक. तुमची स्टोरी मी नंतर ऐका. चालेल. आता ऐका. आपल्याला भगवान श्रीकृष्णानं थांब जरा मोठी एक मिनिट. काय मेला 62 वर येतोय. चुकून ये. अरे काय वेळ किलता काय नको. आता मी काय बोलतोय, आपल्याला भगवान श्रीकृष्णाने मोठी कामगिरी दिली नाही. त्या गवल्यानी त्या मथुरेला चालले, त्यांनी माझ्यावर कामगिरी सोपवले. मी काय करू म्हणजे तुम्ही माझं उजवं डावं. उजवं डाव. मी काय बोलतो ऐक, त्या गवल्यानेंचा रस्ता आपल्याला अडवायचा आहे. ऐक रे. दम. अरे आवाज बसला अजून मोकळा करून तर पूर्ण जाईल. अरे दम लागतोय ना. तर त्यांच्याकडचा दही दूध आपल्याला भेटाल. आणि भगवान श्रीकृष्णाने आपल्यावर जबाबदारी दिली. अबर मला दही पण नको आणि दूध पण नको. अरे ऐक, मला घी पाहिजे मूत. तुला तुला थांब. अरे तुम्ही ऐकाल नाही तर मी निघून जाईल. मी जाऊ घरात झोपायला. थांब ऐक, आपल्या तिघांच्या जमणार ना. त्या गवल्यानी भरपूर आहे. किती आहे त्याच्या? आहे त्यात किती आहेत माहिती नाही. तसा पण पोट आतमध्ये गेलाय तुझा. हा. अरे मी काय बोलतो ऐक ऐक. अख्खी पाटलवाडी आहे. मी काय चिचक्या काय चिचक्या आता जिम करतो. काय. अरे मेला अच्छी भीक मार. थांब रे. थांब थांब. दाखवतोय तुला. अरे मेला थांब ना. अरे मेला पाठशाळ शिकवलं नाही मला. मी काय बोलतो ऐक, तो पोपड्या आणि वाकड्या पण आहे आपल्या जोडीचा. तो मेलं पानचं काय नको त्याला. त्यानंतर आयतं खायला येतात. त्या पंदीवरती मागच्या टायमाला आंबा जमा केला होता. तो तोला नाला आणि मला असं दाखवला आणि मला बोलतो वाजू मला ते आंबे दे. असे आपले मित्र काय हलवतो. थांब रे. ऐक मी काय बोलतोय, त्यांना बोलवून घेऊन तू हात मारतोस, तुम्ही हात मारू. तू माग बघ येतात काय. ह्याला पोपडे नाईक मारू की चांगले नाईक मारू? हा पोपडे आहे ना. याला एक डायलॉग पूर्ण बोलून देत नाही. पोपड्या रे, कोणी पोपड्या. ऐकून घेत नाही. त्याच्यावर तो वाकड्या पण आहे का? अरे तो वाकडी आहे. अरे तो दीपक महाराज नाही बावीला वाटचा. अरे त्याचा खुलगो तो. अरे मेळा त्याची म्हैस पेंडा खाते ना. तो कोंबरो बघा कोंबरो. थांबा, त्यांच्यासाठी डायलॉग ठेवा. माझ्याकडे बघताय सारखं. मेलो झो मोबाईल घेऊन नुसतं फिरताय. नवीन युगाचा काय कॅमरू आहे. अरे हा कलियुग ना. सरे कलियुगात तरी 5.5 आहे. नाव काय विसरलो. बोबड्या रे बोबड्या बोबड्या बोबड्या. थांब जरा. हे सांगितलं रे पटल्या. अरे लवकर ये. आणि तुझ्या जोडीचा जो चोचरा नाही वाकड्या त्याला पण घेऊन ये. तुझी जीभ नुसती लावलावते. एक शब्द नीट नाही बोलता येत. थांब आता माझा बघ कसा बोलतो तो. रे बोबडे रे बोबडे. अरे ये बोबडे रे बोबडे. ये लवकर ये. अरे मोठी कामगिरी आहे लवकर ये. अरे कसली कामगिरी. हा मेला वाकड्याचा आवाज आहे. हा काय रे तोतल्या बोबड्या. काय रे. अरे लवकर ये इकडे. मोठी कामगिरी दिली देवाने आपल्याला. अरे कसली कामगिरी दिली.
शाबाश गावाले. शाबाश. अगो दादा गेला. वाट भुगलाय. आता वडा तिथे उचलली एवढा चांगला बरोबर. मेरा एका पॉट बघ केवढा आहे. तुला पाहिजे अगदी मालवणी. माझं ऐकलं राव की नाही? तुम्ही ऐकलं राव की नाही? मला पण कशाला हरवली मी याला हलवली? हरवली मी त्याला हलवली? कशाला हरवली यांचा काय चालला. मेरा कोणत्याकडनं आणला. हे बघ हे. अरे संजय मिस्त्रीकडनं आणलेला. मला नको हा. वेगळा काम. हे आंबट छडीचा होता. काय? ते काय बोललास तू? मला कशाला हरवली याला हलवली? हरवली हरवली तुला याची भाषा नाही कळत. सांगू? तुझ्याबद्दल सांगू की माझ्या भाषा सांगू? काय? किसन देव मला मगाशी भेटले होते. त्यांनी सांगितली तुझा काय चालू आहे? लोटतोय ना का? किसन देवानी आपल्यावर एक जबाबदारी दिली नाही. अरे त्या गवल्यानी काहीतरी म्हणतात थाटमाट करून बकरीच्या बाजारी चाललेत. हा, त्यांचा रस्ता आपल्याला अडवायचा आहे आणि त्यांच्याकडचा दही दूध आपल्याला घ्यायचं आहे. आपल्याला भेटल? अरे आरामात भेटल. हा भेटल. आता भेटल. अरे ह्याचा पाणसा काय की काय. हे असला मित्र कोणालाच नको भेटू दे. त्याला ऐकतच नाही. मी जातोय. अरे मेला तुला तोच खेळ आठवतो काय. कोणत्यांचा? लास्तीचा वागले. काय रे, आताची पोरं कुठं कोणत्या करताय? आम्ही खेळतो ना. हा, ठीक आहे. आहेत की आधी. तुझी ती एकटी आहे
ही गद्दी चला गड्डा टाका लांबून सगळ्यांना टाकू चल टाक असं टाकतात नाशिकला विचार कसा टाकतात चल टाक हा तू टाक आपण नाही तर ताण दिली करायला मला दिसत अगं पण राधे हा रस्ताच लवकर मथुरेला पोहोचतो पण बघ मग एक काम कर ना, एक गाणं घे बरं. रवी किरणांची लाली पहाट सोनेरी जागली दवबिंदुनी मोहरली मनी गुलाब लाजली गवळच्या नारी झुंजार करुणिया जाती मथुरेच्या बाजारी गवळाच्या मी पोरी गवळाच्या मी पोरी गवळाच्या मी पोरी गवळाच्या मी पोरी गुलाब लाल गवळच्या
राहुल बाजाराची मनाला लागली राहुल बाजाराची मनाला लागली राहुल बाजाराची मनाला लागली हर्षभराने मोहरली मनगुंजाई झाली हर्षभराने मोहरली दया दुधाच्या या हरकंड भरल्या गागरी गवळाच्या बोली गवळाच्या बोली गवळाच्या बोली गवळाच्या बोली गवळाच्या बेपोरे गवळाच्या बेपोरे गवळाच्या बेपोरे गवळाच्या पात्रांची बोलते ही बोली सांग ही कोंबड्याची बोल सांगून गेली कोंबड्याची बोल सांगून गेली कोंबड्याची बोल सांगून गेली थंडी गुलाबी गोडगाली हसली पानाराची चाल माझी पुरी झाली पानाराची चाल माझी पोरे झाली माझी चाल माझी पोरे झाली सडली गवळा नसली साज शृंगाराने नटली सडली गवळा नसली साज शृंगाराने नटली बिगी बिगी त्या गळारोळी लावू बाजारी तुझ्यांना वाटवली गवळ्याच्या पोरी गवळ्याच्या पोरी गवळ्याच्या पोरी गवळ्याच्या बेपोरे गवळ्याच्या बेपोरे गवळ्याच्या बेपोरे गवळ्याच्या बेपोरे शाबाश हॅलो संदीप सोनू पाटील याचकडून मावशीला नाव घेण्यासाठी 200 रुपये आले आहेत. मावशीने त्यांचं नाव घेवा. संदीप सोनू पाटील. संदीप भाऊ ऐका, आयुष्य नाही संपत्ती नाही सर्व काही रूपाचा, आयुष्य नाही संपत्ती नाही सर्व काही रूपाचा. संदीपरावांचं नाव घेते, त्यांना घास भरते वरण भात तुपाचा. तसेच महेश पांडुरंग कदम मावशीने नाव घ्यायचंय 101 रुपया. महेश पांडुरंग कदम. गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं, गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं. महेश कदम. महेश रावांचं नाव घेते, त्यांचं नाव मी हृदयात कोरलं. चला या रस्त्यानं तर नुसता माझा खामटाच काढलाय बघ. काहीतरी आजकालच्या पोरी लगेच जमतात बघ. अगं मावशी तुला नाही का लागला? बाय 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 बाय. अगं मला दम लागला असता तर 10 पोरं झाली नसती. चला मावशी तुला येत चावट आहेस बघ. मावशी तुला एक विचारू का ग? अगं विचार विचार. अगं मी काय म्हणते, ही मधुबाला आहे ना आपली, तिला एक जण आवडतो बघ, पण ती तिच्या ना घरच्यांना बोलायला घाबरते बघ. तू तिच्या घरच्यांशी बोलशील का ग? अगं बोलेन ना. तुला मी काय सांगते, मी दुबईला असताना किती जणांची लग्न लावून दिली असतील बघ. चला हो काय मग काय तू दुबईला भरती म्हणून काम करतेस की काय? अरे तुम्ही मावशी तुला एक विचारू का ग? अगं विचार विचार. तुमच्या आईचे नाव नाही सांगितले तू अगं अजून. ईश्वर. चला या वयात पण लागते शी. अगं ह्या वयात म्हणजे आता वय माझं 50 आहे, मला 100 मी गाठायची आहे बघ. बरं मावशी तुमच्या आईचं नाव सांग की आता तरी. घेते हा. सफरचंद कापले फोडे केली 4, सफरचंद कापले फोडे केली 4 आणि फडशारावांचं नाव घेते, द्या मला 100,000. काय भारी नाव घेतलंस ग मावशी, अजून एखादं घे की.
हे घेव की ते घेव? अगं हे घेव की ते घेव? हे ग. ठीक आहे घेते हा. नाही नाही एक नाव घे ना मावशी. छोटंसं गाणं घेतो पटकन. घे चल, गाणं घे म्हणजे विवेक बारे. झाल्या तिन्ही सांजा करून शिनगर चारा वाट पाहते मी ग येणार साजन माझा वाट पाहते मी ग येणार साजन माझा झाल्या तिन्ही सांजा करून शिनगर चारा वाट पाहते मी ग येणार साजन माझा वाट पाहत मी ग येणार साजन माझा साज केला शृंगार केला पाहत होते आहे ना साज केला शृंगार केला पाहत होते आहे ना आणि परशारावांच्या कुशीत झोपल्याशिवाय मला काय रातभर झोपत आहे ना. तसेच विवेक बारे यांचं सुद्धा मावशीने नाव घ्यायचं आहे. विवेक बारे त्यांच्याकडून 101 रुपयाची देणगी आले नाव घेण्यासाठी. विवेक बारे. निळे निळे आकाश हिरवागार रान निळे निळे आकाश हिरवागार रान विवेक रानचं नाव घेते खाऊन तंबाखू आणि पान. हॅलो. तसेच चंद्रकांत मोरे याने सुद्धा नाव घेण्यासाठी 101 रुपये दिलाय. चंद्रकांत मोरे मावशीसाठी. मालदोलीची चिपळून पेरली होती लसूण मालदोलीची चिपळून पेरली होती लसूण चंद्रकांत रावांचं नाव घेते नाकावरचा शेंबूड पुसून. अरे वा रे वा हा रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का? मंत्रीच्या बाजारी तू अडवणारा हो बाजूला. काय बोलते हा रस्ता काय तुझ्या बापाचा आहे काय? मग काय हिच्या बापाचा आहे? अगं तू मला नाही ओळखलीस ओळखलीस खरं तू मला नाही ओळखलीस. अरे तुला ओळखायला तू होतोस तरी कोण? तुला नाही तू परत सांगताय तुला. अगं तू मला नाही ओळखलीस. बासमती चावल आमच्यासोबत पंगा नाही घ्यायचा. समजलं काय? कॉपी निघाला. काय बोलली? हा परत बोल. काय तुला ऐकायला नाही आलं? मी तर भडकलो ना तर मला थांबवा 10 लावला की. मागव तू मला तो घेते. दत्त पुसतायस तितक्या तुझा आमचा मोला मोठा टॉयला दाखव. तुम्हाला मैदान देतो आम्ही तुम्हाला हादे देतो हादे. अरे तुझ्या लंगोटीला धरती गाठ नाही तू आम्हाला आधी देतोस आणि ती तोंडावरती पहिली लाल पूस. ते भावा थांबी हिला विचलू हिला विचलू हिला तर अजिबात नाही विचारणार. मला काय समजत नाही यांच्या नातराजांकडे दिसत आहे.
ही डोलं काय गरगरवतीये अच्छी अच्छी नाही तुला नाही बोलली बोलली तुला काय पण माझी बुद्धी आहे मुंबईला काय ग बाय तुला काय बोलायचं बोल कानात मी काय म्हणते तुमच्यासारखे देखणे अगं तू पुरुष आज ऐकणं आहे तू कशाला माझ्या लगेच आली टेक्निक बोले बायको पहिला थांब मी मावती डोल बोलतो हा बोल ये मावते इथले ये इथले ये मी तुझं नाव देऊ ये ना नक्की हे नक्की घे मारणार नाही ना नाही मारणार नक्की हो नक्की 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 येतो मावची लय लांबली आहे मावते खांद्यावर हांदे हात किती हांद्यावर हांदे हात समज तू त्यातल्या आतल्या हांद्याला वाला हॉर मधल्या हांद्याला वाला हॉर नाकाली हतली पाटावर पाटावर तिने केला तू जा गेलास ना जा बघतो माझ्याकडे हा, बघ. काय ग बोल जरा काय बोलते तुला काय कशाला अडवला आहे आमचा रस्ता अडवलंय म्हणजे अडवायलाच पाहिजे काय हवंय तरी काय तुम्हाला हे बघा तुम्ही जे दही दूध तूप जे घेऊन जाताय मथुरेला ते तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही 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 आम्ही ते देऊ शकत नाही का बरं नाही देणार तू अशी का बोलतेस मला नाही थेरडा तुला देणार नाही आम्ही तुम्ही थेरडा हो तूच थेरडा मी थेरडा हो, तूच थेरडा. अगं मी थेरडा तू मला थेरडे बोलते हो, तूच थेरडा. तुला त्याला समजते काय हे? ठीक आहे मग तुम्हाला काय वाटतं जाऊ दे काय मी थेरडा आता मारते काय बोल आता पडलं काय तर तुम्ही जा ऐका जा मी बोलतो काय तुम्ही जो दही दूध आणलाय तो आमच्या हवाली करा आणि पाचच्या पावली मागून निघून जा अरे पण आम्ही ते तुम्हाला नाही देऊ शकत का नाही देऊ शकत आता तुमचा आम्हाला काहीतरी कायदा असेल तो सांगा ना हा, कायदा कायदा असा सरळ बोल ना काय सांगणार तुला हे तुला कायदा ऐकायचा हो आम्हाला कायदा ऐकायचा आहे ऐका ऐका हा कायदा आमचा या ऐकुनी गावळानीनो हा कायदा आमचा आला हुकुम देवाचा गवळणी तुम्हाला अडवायचा आला हुकुम देवाचा गवळणी तुम्हाला अडवायचा हुकुम देवाचा गवळणी तुम्हाला अडवायचा आला हुकुम
अडवायचा हुकुमध्ये माणसा गवळणे तुम्हाला अडवायचा लांबडा पण जिरा पाहिजे त्याचा अर्धा डोका काय करणार म्हणजे ही पण काय बोलते काय करणार ऐकत नाही मला ऐकायचं आहे नाही ऐकायचं आहे नाही ऐकायचं आहे ऐकायचं आहे ऐकायचं आहे कशाला? तुला पण फुकट पण देणार नाही. काय बोलते काय फुकट नाही निघणार मी काय म्हणते काय म्हणते तुझ्यासारखा देखना पुरुष अन थांबी देखना आमच्याशी बोलतोय हो हे जणू आमचं भाग्य आहे. काय बोलते काय हे जवळ आहे. तुला मेला सांगतोय जाऊ नको तरी पण कोणाला जायचं आहे मी जातो होता बघून घे बोल दीड उभीरा तू आधी खाली काय बोल नाव तरी काय माझं नाव हा सांग ना ग माझं नाव हिरा मेली तमाकते बघ हिरा ही माझी आमची भंगुरी आहे हिरा मावशी लाख मारून वाचवडी आणि कितना बाबा येतील तिकडे बचावण्यात गेल्यावर तुम्हाला ऐकायचं आहे नाही काय सर आणि एकदा तरी हो बोला नाही चला आपण निघूया. अरे ह्या पण निघाल्या एवढा मोठा कायदा सांगितला बघ तुझी डेअरी पुढे म्हणून तुला पण पटली नाही माझी पण डेअरी पुढे म्हणून मला पण पटली नाही पण यांच्या डेअऱ्या आहेत नाही तरी मला पटलं नाही काय नाही पटल्या आता आपण एक काम करूया आपल्या जम काही जमत नाही डायरेक्ट जाऊन कृष्णदेवांना भेटू आणि ह्यांचा काय तो जो आपल्यासमोर ह्यांनी जो धिंगाणा केली तो त्या प्रत्येकाचं बघून घेतो अरे मग त्यांनी जबाबदारी दिली ना आपल्याला एवढी मोठी जबाबदारी हे ऐकत नाही म्हणजे होत्याच कोण चला अरे नमस्कार 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 माझं नाव मुक्या अरे माझं सुखिया अरे अरे सुक्या बोल 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 मुखिया माझं येथील राज होय राजे येतात परत मगा सारखा सोलून काढतील बरोबर बरोबर चल पारा देऊया बरोबर पारा दे. हा चल अरे पारा तर देव पण जरा तंबाखू भेटला असता तशी तरतरी आली असती र काढता बघू तुझ्याकडं चुना आहे माझ्याकडे पण नाही तुला तुझ्याकडे आहे थांब बघतो
हाय 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 मग लाव जुना. अरे सुक्या, बोल मुकी आहे. तुला एक बोलायचं तर राहून गेलं बघ. बोल की, तू माझा पुढचून मित्र आहेस. बोल अरे हो, बोल. अरे तुझी बायको तुझ्यावर प्रेम बिम करते की नाही? मुकिया तुझी करत नाही वाटत. अरे करती रे, पण बोलती पहिल्यासारखी जवानी नाही राहिली करून. अरे बरोबर बोलते मुकिया. अरे या राजाचं मार खाऊन खाऊन जवानी नष्ट झाली बघ. अरे हो की र, बायकोला नुसतं तेल लावायला सांगायला लागतो. बरोबर ना. राजा आलं आता फटकं खाणार. पोरांनो, मस्त पैकी ते गप्पा मारताय. ह्याला दे एक. हा होता हा तंबाखू मारणारा. आज तुला मागत होता माझ्याकडे. आज तुला मागत होता माझ्याकडे. आज तुला मागत मला माहित नाही माझा काल कुठे आहे. अरे उत्ता, मस्ता, अरे सगळीकडे तू मला अरे कुठे लपून बसला आहे. एकदा माझ्या समोर ये, बघ काय करतो ते. तुम्ही मस्त पैकी आरामात. कुठे आहे माझा काल. आम्हाला काय माहिती, नुसतं मारता. मामा तुम्ही माझ्या डोळ्यासमोरून नाही शेवा. काय करतो मामा मी. अरे चल चल अजून मामा. ये मामा, तुझा भाचा मामा. तुझ्या बापाचा घडा भरलाय मामा. मृत्यू अटळ आहे मामा. मामा तुझा मृत्यू अटळ आहे. सत्य नाही. भरला असेल तिकडे. मला काय वाटतं, आता जर ते परत आले ना, आपल्यातलं थोडं दही दूध त्यांना देऊन टाकू. म्हणजे कसं, ते आपली वाट अडवणार नाहीत ना. पोरीनो, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला कोणच हात लावू शकत नाही बघा. पण मावशे, मला काय वाटतं, कृष्ण किती खोडकर असला तरी त्याच्या डोळ्यात पाहताच राग कुठच्या कुठून निघून जातं. आणि हे सगळं आपण कोणासाठी करायचं? त्या दृष्ट कंसासाठी? कशासाठी? त्यापेक्षा या सावळ्या हरीला दिलेलं काय वाईट आहे? मलाही चालता चालता हेच मनात आलं बघ राहते. ज्या गोकुळच्या ताऱ्याला संपवण्याचा ज्याने प्रयत्न केला त्यालाच आपण आपलं दही दूध द्यायचं. तुम्ही आता कशी काय सगळ्या बिघडल्या एवढ्या लवकर? राधे, आता हीच ती वेळ आहे बघ. आम्ही ऐकलं की तुम्ही आमच्या सवंगड्यांना खूप त्रास दिला म्हणून. नाही देवा, आम्ही त्रास नाही दिला, त्यांनीच आमची वाट अडवली. मग अजून काय करायला पाहिजे होतं?
त्या दृष्ट कंसाने मला खूप वेळा जीव मारण्याचा प्रयत्न केला. त्याला जाऊन तुम्ही दही दूध विकणार? देवा, आम्हाला आमची चूक कळाली आहे. मी नाराज नाही तुमच्यावर, पण मला दुःख वाटत आहे. तुम्ही तर देवाचे देव श्रीकृष्ण, तुम्हालाही दुःख होतं? तुम्हाला तुमची चूक समजली ना, मग झालं. देवा, पण मला एक गोष्ट समजत नाही. तुम्ही एवढे बलवान, सर्व शक्तिवान, तुम्ही त्या दुष्ट कंसाला एका चुटकीत का नाही मारून टाकत? प्रत्येकाची वेळ ही लिहून ठेवलेली आहे. त्या त्या वेळेला ते नक्की घडणार. चला, आता खूप भूक लागली आहे. कृष्णाला राधी संसारात जातावे. ते नसतील जरी एकत्र आयुष्याच्या वृंदावनात, ते नसतील जरी एकत्र आयुष्याच्या वृंदावनात, तरी कृष्णाला राधेकडे मन भरून पाहता यावे. तू सूर्यांतरीचा मी रागिणी तुझी रे, तू काळजाचा ठोका मी काळीज खोळ, तू प्रेम गीत माझे मी बासरी तुझी रे, तू कृष्ण सावळा रे मी राधिका तुझी रे, तू कृष्ण सावळा रे मी राधिका तुझी रे, तू कृष्ण सावळा रे मी राधिका तुझी तुझी वाट पाहते, तुझी प्रीत जाणते, तुझ्या प्रीतीचं बंधन माझ्या भाई माखते. तुझी वाट पाहते, तुझी प्रीत जाणते, तुझ्या प्रीतीचं बंधन माझ्या भाई माखते. बावळाच्या पोराने रात राणी झाली, तू चांद कोण भाचा चांदणी तुझी रे, तू कृष्ण सावळा रे मी राधिका तुझी रे, तू कृष्ण सावळा रे मी राधिका तुझी रे, तू कृष्ण सावळा रे मी राधिका तुझी रे. राधा राधा मी कान्हा तुझा, राधविण कान्हा अधुराच हा. सात जन्माचं सपान रोज डोळ्यात पाहिलं,
बासरीची धून ऐकली, आता सुदर्शन चक्र बघ. अरे मामा, डोळे उघडून नीट जग बघ. हत्ती मारले, मल्ल मारले, आता तुझी बारी. माझ्या एका रटक्यावर जाहिली तुझी सरदारी. अरे हराम कोण? अरे एवढी तुझी कोण? काय काय माझा दरबार कोण? काय येताय? हजारो जणांचे जीव वाचवले आहात. अरे नाही सुदामा, या पृथ्वीवरती असंख्य कंस तयार केले आहेत आणि माझी भक्ती ही केवळ दिखाव्यासाठी केली जाते. मग देवा, नक्की तुम्हाला म्हणायचंय तरी काय? अरे दिवसेंदिवस माणूस क्रूर होत चाललाय. कारण 6 महिन्यापूर्वी एका छोट्या मुलीवर बलात्कार झाला. बलात्कार करून तिला एका नाल्यात फेकून दिलं. मृत्यूनंतर ते बाळ जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा मला जाब विचारायला लागलं की देवा, तुम्ही बनवलेली पृथ्वी हीच का? मी तिला काय उत्तर देऊ सांग? मी तिला काय उत्तर देऊ? वरतून जेव्हा हे पाहतो ना तेव्हा फार दुःख होतं रे, फार दुःख होतं. मग देवा, तुम्ही पुन्हा जन्मग्रहण घेत या पृथ्वीवर. अरे मी माझ्या भक्तांना वेगवेगळ्या रूपात भेटतच असतो. मला अंधश्रद्धाही नको आहे. मला तुमची फक्त भक्ती पाहिजे.